The next match, Aisha 11 KDH Wagiliwada. तो वळूया आपण मॅचकडे. पहिला सामना आपण पाहिला, ओमकारच्या वादळी खेळानं तो सामना जिंकून दिला, कामोटे संघाला पराभूत केलं. आणि यानंतर आपण पाहतोय सेकंड मॅच, जय माता दी दिगोडे आणि आयशा 11 KDH वागिलीवाडा. गोल्डन मॅन बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव ND शेट, आणि ND शेट या संघाचे पुरस्कर्ते. त्यानंतर आपण दिगोडे संघाचे पॅकर्स पाहिल्या, मयूरजी घरत, यशस्वी उद्योजक. या दोन्ही संघांच्या पुरस्कर्त्यांचा आपण धन्यवाद देऊया. आणि 5 षटकांचा दुसरा सामना. पुढचा एक चेंजेस झाला, पारगा विरुद्ध जो नावा होता त्या जागी आता फणस डोंगरी संघ खेळणार आहे. या संपायर सिग्नल, मॅच ऑन, टायमिंग अलर्ट, 4 षटक 20 मिनिटं. लक्ष असू द्या, आयशा 11 KDH वागिलीवाडा तुम्हाला 4 षटक 20 मिनिटांमध्ये फिनिश करावे लागतील. हा सुद्धा या स्पर्धेचा नियम आहे. पहिला चेंडू सूरज पाटील, पहिला चेंडू ऑन साइडला, सूरज पाटील टू सूरज पाटील, ड्राईव्ह करतोय वेगानं, 2 धाव घेण्याचा प्रयत्न, अभिजित छोट्या. गुड रनिंग, बॅटल पाहायला मजा येईल. दोन्ही संघ ताकदवान आहेत. आज ग्रुप ए चा पोहल्या. आज रायगडामधील ग्रामीणचे बलाढ्य संघ, आज मातबगार खेळाडू, आज स्टार खेळाडूंचा खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या सामन्यामध्ये बारक्या कांबळेला पाहिलं, ओमकार पाटील, विक्कीला पाहिलं, संकेतला पाहिलं, आता सौरभ. आणि जय माता दी दिगोडे, सूरज पाटील छोट्या. ताकदीचा वापर, सेफ लँड होईल का? डीप कडे फिल्डर आहे, थोड्या डिफिकल्टीज आल्या, मात्र चेंडू गेलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर कडून मिळतील या 4 धावा. 4 धावा मिळतील संघाला. पहिल्या षटकामध्ये चा खेळ पाहतोय सूरज पाटील, आक्रमक पॉवरफुल फलंदाज आहे बघा. ताकदीचा वापर, कव्हर कडे खेळला, फिल्डर लॉंग ऑफ कडून पोहोचला. आता थोडा चेंजेस केलाय, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक गेलाय तो डीप एक्स्ट्रा कव्हरला. सूरज पाटील 2 चेंडूमध्ये 6चं योगदान. ओ ट्राय करतोय कार्पेटच्या माध्यमातून डीप कडे कव्हरचा क्षेत्ररक्षक, प्रयत्न तिथे जरूर झाले. 2 धावा पूर्ण. तिसरी धावेसाठी नजर स्थिर होती, छोट्यानं हा प्रयत्न केला, व्हेरी डेंजर एंडला, व्हेरी क्लोज. सूरजची तयारी नव्हती, छोट्यानं कॉल दिला, थोडा दबाव सुद्धा. सूरज नाराज असेल, अंपायर, थर्ड अंपायर रेफर केले, ऑन स्क्रीन पाहणार होती. यस, संतोष चौधरी सर जरूर इथे इशारा देतील. तीन धाव घेण्याची साठी हा प्रयत्न होता. ऑन स्क्रीन पाहणार सूरजनं तो प्रयत्न केला. 24 ला इव्हेंट व्हेरी क्लोज आहे. पाहूया आपण, डिसिजन पेंडिंग, थर्ड अंपायर. सूरज पाटील डेंजर एंडला आहे. स्लो मोशन मध्ये आपण पाहतो आता, व्हेरी क्लोज आहे. डिसिजन देणं थोडा टफ आपण पाहतो. स्लो मोशन मोड मध्ये झूम आता इथे केलं. 24 ला इव्हेंट, थर्ड अंपायर अगदी तंतोतंत. यस, डिसिजन पेंडिंग, डिसिजन पेंडिंग पाहतोय. सूरजनं सुरुवात चांगली करून दिली. यस, डेफिनेटली व्हेरी क्लोज. बॅट्समन रन आउट. इथे मात्र बॅड लक आपण पाहतोय, अगदी क्लिअर स्पष्ट झालं. सूरजची तयारी नव्हती, 2 धावावर तो रेडी होता, मात्र त्यानंतर आपण पाहिलं
तर 3 चेंडू आपण जरूर पाहतोय. आयुष कोळे आलाय क्रमांक 3 वर, राईट आर्म ओव्हर द विकेट न. सावध फटका, स्ट्रायकर इनला अभिजित आहे. समोर वाघिलीवाडा संघ, धावा बनवाव्या लागतील. करंट रन रेट पाहिला 12. सूरज पाटील अद्याप आतापर्यंत 8 धावा 1 विकेट. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, डीप कडे फिल्डर रेडियम प्रतीकला तिथे पाहिलं. डीप मिड विकेटला सिंगल मिळेल. थोडी सुरुवात आपण पाहिली चांगली झाली. एक फटक्यानं सूरजने सुरुवात करून दिली होती. आयुष कोळी आले. 5 षटकांचा सामना, टार्गेट सेट करावं लागेल. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा मोठं टार्गेट होतं, मात्र त्या धावा सहज ठोकल्या मुरबी संघासाठी ओमकारनं. आणि आता सूरज पाटील 5 चेंडू संपले, धावा धावफलकावर 9. 9 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह करतोय ताकदीच्या माध्यमातून डीप खडे आणि हा परफेक्टली टाइम. मिळतील या चेंडूवर 4 धावा. 4 धावेने संघ पुन्हा एकदा पुढे सरकेल. टोटल रन्स पाहूया. 1 षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती धावफलकावर 13. पहिल्या षटकाची डिटेल्स आपण पाहिली. सूरज पाटील 1 चौकार, अभिजित 2 चेंडूचा सामना केला. आयुषनं डावाची सुरुवात चौकाराने केली. एकूण धावा धावफलकावरती 13. रनआउटच्या स्वरूपात बाद झाला सूरज पाटील. खऱ्या अर्थाने हा धोका होता, रिस्की रन. आणि त्यानंतर कमबॅक करत असताना सूरजनं षटक हाताळलं. मागच्या 3 चेंडूमध्ये पाहिलं 6 धावा दिल्या. एकूण धावा 13. अभिजित ठाकूर आणि आयुष कोळी साथ देतोय. एक्स्ट्रा आतापर्यंत पाहिलं एकही धावा नाहीये. गोलंदाजी करताना सूरज पाटील, आयशा 11 KDH वाघिलीवाडा. मयूर शेठ असतील जय माता दी दिगोडे संघाचे पुरस्कर्ते. आयशा 11 KDH वाघिलीवाडाचे पुरस्कर्ते ND शेठ. बुर्दुल गावचे व्यक्तिमत्व यांना पाहतोय किंजल ट्रॉफी आणि आदर्श ट्रॉफी मध्ये. एक सामना जिंकला मुरबी संघानं. यानंतर फर्स्ट राऊंड सेकंड मॅच आपल्या समोर. 24 ला इव्हेंट प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. दर्शन पाटील आलाय क्रमांक 2चं षटक घेऊन. 24 ला इव्हेंट 3 लाखाचा टप्पा त्यांनी पार केला. सबस्क्रायबर आपण पाहिलं 3,03,162. क्रिकेट वर्गानं पसंती दिलेला हा 24 ला इव्हेंट. दर्शन पाटील पहिला चेंडू ऑफ स्टिक वरून डिलिव्हर केला. थोडा लांब चेंडू ठेवला, लाईन ओळखली छोट्यानं, कुठलाही प्रयत्न तिथे झाला नाही. आणि हा दर्शनचा पहिला चेंडू डॉट बॉल. अभिजित आतापर्यंत 3 चेंडू, एकूण धावा धावफलकावर 13. ऑन साइडला ड्राईव्ह करतोय, दूरवर फिल्डर आहे, धावेसाठी प्रयत्न होईल, मात्र इथं पुन्हा धोका असता नकार दिला आयुषनं. धावांची भूक आहे, सामना अटीतटीचा आहे. वाघिलीवाडा विरुद्ध दिघोडे, बिग पॅटल. किरणजी मडवी यांना आपण पाहतोय वाघिलीवाड्याचे खंदे समर्थक. 40+ दमदार क्रिकेटर आहेत सुद्धा आपण पाहतोय. या वाघिलीवाडा संघाला नेहमी आधारस्तंभ राहिले. डीप कडे फिल्डर रेडी आणि हा पकडला चेल. आयुष कोळीचा फटका फसलाय. दुसरा धक्का. एकूण धावा असताना धावफलक 2 गडी बाद. एकूण धावा 14. दर्शन पाटीलचं हे षटक क्रमांक 2. धावा धावफलकावरती 14. धावांचा वेग वाढवणं आता जय माता दी दिघोडे संघाला महत्वाचं आहे. आयुष कोळी बाद झाला. बॅटिंग लाईनअप मध्ये सूरज पाटील बाद झाला. सूरज पाटील जेव्हा जेव्हा मैदानावर उभा असतो तेव्हा धावसंख्येचा वेग वाढत असतो, मात्र धावाच्या रूपाने बाद झाल्यानंतर थोडा बिकट परिस्थितीमध्ये सापडला. मात्र अजूनही बॅटिंग लाईनअप दिघोडेकडे स्ट्रॉंग आहे. नवीन फलंदाज स्वप्नील पाटील. दर्शन पाटीलचं षटक क्रमांक 2. अभिजित ठाकूर मैदानावर आहे. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिल्या फेरीतीला दुसरा सामना पाहतो. 24 ला इव्हेंट किंजल ट्रॉफी स्पर्धा. आयुष कोळी नव्या दमाचा फलंदाज. आयशा 11 KDH वाघिलीवाडा संघानं टॉस जिंकला.
फिल्डिंग करतो हा संघ. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करताना जय माता दी दिगोडे. फटका फसला, क्षेत्ररक्षणाची साथ मिळत नाहीये. इथे संधी होत्या आणि जरूर धावा मिळतील या चेंडूवर. एक धाव फलक आपण पाहिलं. टोटल रन्स सेकंड ओव्हर 15 धावा. 15 धावा धाव फलकावर, 2 विकेट. दर्शन पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आतापर्यंत 4 चेंडू. सुंदर गोलंदाजी. ओ प्रयत्न चांगला होता, झेल पकडता आला नाही. थ्रो चुकीचा आणि इथे फायदा मिळालाय. अभिजितने नकार दिलाय. धाव मिळणार यावेळेला. आपण पाहूया संघ पुढे सरकेल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. एज लागली बॅटच्या टोकाला. बघा तिथे प्रयत्न झाले. संपूर्ण झोकून दिलं. स्लीप कडे पाहिलं कुमार मडवी यानं. चांगले प्रयत्न. 5 मध्ये 3 वर खेळतो अभिजित. स्वप्नील पाटील 1 चेंडूचा सामना त्याने केलाय. मात्र दर्शनच्या षटकाचं कौतुक करूया. फक्त 3 धावा दिल्यात. गुड बॉलिंग. खोदून काढल्या चेंडूला डीप लॉग ऑन कडे. क्षेत्ररक्षक रेडी. इथे झाली चूक आणि याचा फायदा मिळाला. 2 धावा वेगाने पळून काढल्या. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या आणि दर्शनच्या या षटकामध्ये धावसंख्या आपण पाहिली तर हे षटक सुद्धा संघासाठी वाघिलीवाड्याला चांगलं राहिलं. सूरजच्या षटकामध्ये 13. 2 षटकं संपली. एकूण धावा धाव फलकावर टोटल रन्स पाहिल्या तर 18 या धावसंख्येवर. 2 गडी बाद 18. दोन षटकं संपली. धावसंख्या येते 18. 2 गडी बाद. आयुष कोळी बाद झाला. लास्ट विकेट पाहिली. संघासाठी काही करू शकला नाही. आता षटकं बाकी 3. सूरज पाटील पुन्हा एकदा धावा. धाव फलकावरती 18. धावांचा वेग वाढवणं आता जय माता दी दिगोडे संघाला महत्वाचं असेल आणि ही जबाबदारी अभिजित ठाकूरवर. ताकदीचा वापर. फटक्यांची गरज आहे आणि तो स्ट्रोक आलाय. दमदार फटका. ही आता अपेक्षा वाढली असेल अभिजित कडून. क्षमता त्याच्याकडे. मैदानावर उभा राहिला तर अभिजित धावफलकाला मुसंडी मारू शकतो आणि आक्रमणाला सुरुवात झाली. सूरज पाटीलचा या चेंडूवर बघा. स्ट्रेट चेंडू होता. ताकद वापरली आणि हा ठोकलाय लॉंग ऑनच्या वरून. दमदार बिग स्ट्रोक. स्लोवर 1 एज लागली आणि इथे संधी आणि अभिजित आता थोडा बचावलाय. इथे संधी होती. सूरज नाराज आहे. धाव मिळेल या चेंडूवर आपण जरूर पाहतोय. कोणती नाही. अभिजित ठाकूर वैयक्तिक योगदान 7 चेंडूमध्ये 9. स्वप्नील पाटील त्याला 7 देतोय. 3 या धावसंख्येवर 2 चेंडूचा सामना केला अभिजित साठी. ऑन स्विंग केलं. टप्पा थोडा बदलला. यावेळेला ऑफ स्टिक वरून चेंडूला हलकाचा स्विंग दिला. लाईन ओळखली. मेरिटवर चांगली गोलंदाजी केली सूरजनं. पहिल्या षटकामध्ये 2 चौकाराचा अपवाद वगळता त्यानंतरची लाईन लेंथ मध्ये ज्यांनी कमबॅक केलं आणि यावेळेला षटकार आल्यानंतर 2 चेंडू डॉट. पुन्हा एकदा आक्रमण. व्हेरी क्लोज आहे आणि हा येईल षटकार. विश्वास नव्हता अभिजितला मात्र अगदी सीमारेषेच्या जवळ हा चेंडू विसावलाय लॉंग ऑन कडे. सूरजला या षटकामध्ये 2 षटकार आले आणि आतषबाजी करावी लागेल. समोर जो वाघिलीवाडा संघ आहे तो सुद्धा स्ट्रॉंग फलंदाजीचा भरणा असलेला संघ आहे. मॅच पाहायला मजा येईल. इंटरेस्टिंग मॅच आहे. दिगोडे विरुद्ध आयशा 11 KDH वाघिलीवाडा. 30 रन्स ऑन अ बोर्ड. 30 धावा झाल्यात. पहिल्या षटकामध्ये 13. दुसऱ्या षटकामध्ये 5 आणि सूरज पाटील चे तिसरं षटक. 4 चेंडूमध्ये 12. 2 षटकार ठोकले अभिजितनं. अभिजितला आतापर्यंत पाहिलं तर तो 4 चेंडू डॉट खेळला. 2 षटकार आले.
मैदानावर त्याचं थांबणं आता जय माता दी दिघोडेला महत्वाचं आहे. वेगवान चेंडू बॅक हिट विकेट अगदी मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅट मात्र स्टॉप केली. शरीराचं संतुलन थोडं बिघडलं आणि ही हिट विकेट. बॅड लक. दोन मोठे फटके आले मात्र धावा आपण धावफलकावर पाहिल्या तर जय माता दी दिघोडे संघ पोहोचलाय. एकूण धावा 30. रन्स. करंट रन रेट पाहिला सरासरी 10ची. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 2 षटकार 1 विकेट. सूरज पाटीलच्या पहिल्या षटकामध्ये 13 होत्या. विकेट मिळाली नव्हती. या षटकामध्ये हिट विकेट स्वरूपात बाद झाला तो अभिजित ठाकूर. त्याचं वैयक्तिक योगदान सुद्धा पाहिलं. 2 षटकार होते. नवीन फलंदाज योगेश कोळी क्रमांक 5 वर आला योगेश कोळी. स्वप्नील पाटील 2 चेंडूचा सामना केलाय. वैयक्तिक योगदान 3. सूरज पाटील क्रमांक 3चं वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक. दबाव परिस्थिती निर्माण केलं. आयशा 11 KDH वाघोलीवाडा. हा चेंडू स्ट्रेट होता. नक्कीच फलंदाज बाद. खेळाडू वृत्ती दाखवली. अपील सुद्धा केले आणि मैदान सोडतोय. 3 षटकानंतर धावसंख्या आपण धावफलकावर पाहिला. आता थोडा अडचणीमध्ये. धावसंख्येचा वेग वाढवणं महत्वाचं. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या. 5 आल्या सेकंड ओव्हरमध्ये. सूरजच्या षटकामध्ये बघा हा चेंडू. सूरजला विश्वास होता आणि अगदी यास बॅट्समन आउट. नवीन फलंदाज सरकलाय. स्वप्नीलवर जबाबदारी क्रिश कोहली. बॅटिंग लाईनअप जय माता दी दिघोडेकडे स्ट्रॉंग आहे. बॉलिंग सुद्धा तेवढीच चांगल्या दर्जाची आहे. मात्र समोर KDH वाघोलीवाडा. 3 षटक 10च्या सरासरीनं. धावा 30. 4 गडी बाद. ड्रिंक्स ब्रेक आपण पाहूया दोन्ही संघामध्ये. तर नेक्स्ट मॅच फर्स्ट राऊंड नेक्स्ट मॅच असेल. काही वेळानंतर आम्ही माहिती पोहोचू आपल्या समवेत. तर यानंतर विनर विनर मॅच होणार आहे. पहिल्या सामन्यातील विजेता संघ त्यानंतर सेकंड मॅच मधील विजेता संघ. मुरबी संघाने 1 सामना जिंकलाय. 3 षटकानंतर धावसंख्या येते 30. काल 1 संघ क्वालिफाय झाला. आज 8चा पोल आहे. आज सुद्धा 1 संघ क्वालिफाय करण्याचा प्रयत्न असेल. भागेश सुरते ओव्हर नंबर 4. टॉस चेंडू फायदा उठवत असताना 1 बाउन्स ऑन साइडला. इथे आघाडी मिळवणं. धावसंख्येचा वेग वाढवणं. आता स्वप्नील पाटीलवर ही जबाबदारी आल्या. प्रमुख खेळाडू संघासाठी काही करू शकला नाही. आज विश्वजित मोठ्या संघामध्ये नाही. आज अभिजितचं योगदान पाहिलं. सूरजचं मात्र थोडं बॅड लक होतं. तो रनआउट झाला. त्यानंतर आता स्वप्नील पाटीलला इथे मात्र हिरो बनण्याची संधी. संघाच्या घसरलेल्या कामगिरीमध्ये मात्र इथे चांगला खेळ करावा लागेल. स्वप्नील पाटील 3 मध्ये 7 वर खेळतोय. संघ पोहोचलाय 34. भागेश सुरतेचं हे 4थे षटक. फुल टॉस चेंडू. चोख प्रत्युत्तर केला. पलटवार आणि चेंडू चालला. इंटेलिजंट क्रिकेट. आणि इथे मात्र स्वप्नील सुद्धा आक्रमकता दाखवतोय. चौकाराला ऑन साइडला. त्यानंतर स्क्वेअर लेगला बघा भागेश सुरतेचा हा चेंडू. राईट मोर द विकेट ना. फुल टॉस चेंडू. बॅटवर आला. फटका कन्वर्ट केला आणि ऑन साइडला हा दर्जेदार स्ट्रोक. जय माता दी दिघोडे विरुद्ध आपण सामना पाहतोय. आयशा 11 KDH वाघोलीवाडा. सामना पाहायला मजा येणार आहे. टोटल रन्स पाहतोय 40. 3 षटकानंतर 30 होत्या. 2 षटकामध्ये 10 धावा जमवल्या आणि आता तणावाचं वातावरण.
स्वप्नील पाटील पोहोचलाय वैयक्तिक 4 मध्ये 13. त्याला मैदानावर थांबावं लागेल, लढावं लागेल. संघाच्या कामगिरीमध्ये थोडी सुधारणा करून आता इथे पुढे जर धावसंख्येचा वेग वाढवायचा असेल तर स्वप्नील पाटीलला मैदानावर थांबणं खूप महत्वाचं आहे. बागेत सुरते स्लोअर वन, चेंडू ऑफ स्टंपवर ठेवला, खूप बाहेर होता आणि तिथून लेग ब्रेक केला. बघा भागेशची किती कमालीची गोलंदाजी, चतुर गोलंदाज आहे. तीन चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या आहे ती 40. हो लाईन बदलली, चेंडू चांगल्या ऑन साईडला स्वप्नीलचा प्रयत्न, शरीरभेदी गोलंदाजी करतो, शरीरावर आदळले, अंपायर सिग्नल येईल, लेग बायस, एक धाव मिळेल संघाला, धावफलक पुढे सरकेल. वैयक्तिक योगदान देणारा स्वप्नील पाटील ज्याची आपण धावसंख्या पाहिली, 6 चेंडूचा सामना केलाय. संघाची धावसंख्या टोटल रन्स 41. गती वाढवावी लागेल, आक्रमण तर करावं लागेल. क्रिश कोहली आलाय, आता या बॉटम एंडच्या मिडल ऑर्डरला चांगला खेळ करावा लागेल तो जय माता दी दिगोडे संघासाठी. स्लोवर वन, चेंडू खाली राहिलाय, लाईन ओळखली क्रिश न, मात्र चेंडू चांगला होता. बॅटच्या स्वरूपाने ही धाव मिळेल. शॉर्ट सिलेक्शन केलं होतं मात्र चेंडू खाली राहिलाय. क्रिश कोहली क्रमांक 6 वर आलाय जय माता दी दिगोडे संघासाठी. करंट रन रेट पाहिला 10.96. बागेत सुरते सुरुवातीच्या 2 चेंडूवर 10 धावा, त्यानंतर व्हेरी गुड कमबॅक. चौथ्या षटकातील हा शेवटचा चेंडू, 42 रन्स, 42 धावा धावफलकावर. स्लोअर वन, गती चांगली आहे, नियंत्रण चांगलं, दोन्ही चेंडू अगदी पाहिले तर खोलामध्ये टाकलेत. गुड बॉलिंग, काय कमबॅक केलंय. सुरुवातीच्या 2 चेंडूवर 10 धावा दिल्या आणि त्यानंतर भागेशचं हे षटक पाहिलं. एकदा गोलंदाजी आवडली असेल तर कौतुक झालं पाहिजे. गुड बॉलिंग. 4 षटकांचा खेळ संपलाय, धावसंख्या ती 43. चर्चा मैदानावर सुरू आहे स्वप्नील आणि क्रिश कडून. क्रिश सुद्धा अपयशी ठरला स्वप्नील, कारण भागेशने जी कमालीची गोलंदाजी केली. इशारा येतोय क्रिश कडून पॅव्हिलियन मध्ये. 4 षटकं संपली, धावसंख्या आहे ती 43. 43 रन्स. करंट रन रेट पाहिला 10.75. भागेश सुरते. स्वप्नील पाटील 7 मध्ये खेळतोय, 14 क्रिश त्याला साथ देतोय. क्रिशचं आपण योगदान इथं पाहिलं. 1 चेंडू मध्ये 43 धावा धावफलकावर, 4 विकेट. भागेश सुरते. गुड बॉलिंग, 12 धावा जरूर दिल्या, मात्र निर्णायक वेळी जे डॉट चेंडू फेकले ना तिथे तणाव परिस्थिती निर्माण केलं. जय माता दी दिगोडे. टार्गेट सेट करावं लागेल. आयशा 11 KDH वाघिलीवाडा संघ आपण पाहतोय ताकद या संघामध्ये. टार्गेट सेट करणं महत्वाचं आहे, मात्र इथे दिगोडेला सुद्धा कमी लेखून चालणार नाही. गोलंदाजीचा भरणा सुद्धा या संघाकडे. फुल टॉस चेंडू लॉफ करतोय, मनगटी ताकदीचा वापर. स्वप्नील पाटीलच्या बॅट मधून तडाखा, ऑन साइडला नो चान्स. या आक्रमणाची आता गरज असेल. आक्रमण होणं गरजेचं आहे. लॉफ करतोय बघा, विश्वास स्वप्नीलकडे, तो मैदानावर हा कार करू शकेल. अद्याप आतापर्यंत पाहिलं षटकाराने धावफलक पुढे सरकले. एकूण धावा 49, 49. किमान 60, 65. मागच्या पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं कामोटे विरुद्ध मुरबी टार्गेट होतं, ज्यामध्ये एकटा खेळला ओमकार पाटील, ज्यानं 19 चेंडूमध्ये 66 खेळला. वन साइड मॅच, विनिंग टार्गेट होतं 68, मात्र एकट्या ओमकारनं ठोकलेल्या धावा सहज विजय मिळून दिला, दणदणीत विजय. यानंतर ही सेकंड मॅच. फर्स्ट मॅच मध्ये 66चं टार्गेट आणि आता धावा 49. सुमित पाटील, जय माता दी दिगोडे. चांगली लढत. क्रिश कोहली
8 मध्ये वैयक्तिक योगदान 20. स्वप्नील पाटीलला पाहतो आतापर्यंत त्यांनी षटकार ठोकलेत 2, एक चौकार सुद्धा. कमालीचे बॅटिंग करतोय संघ अडचणीमध्ये असताना 49. 49. 2 डॉट सुद्धा खेळला. एकेरी धावा पाहिल्या, 2 डबल सुद्धा एक पाहिली, एक चौकार सुद्धा आहे, 2 षटकार. वैयक्तिक 8 मध्ये 20. सुमित पाटील, क्रिश कोहली नॉन स्ट्राईक रेंजला आहे. चेंडू शिल्लक 5. आयशा 11 KDH वाघिलीवाडा विरुद्ध 49. 49 धावा. चला स्पीडअप करा. 12:12 झालेत. सेकंड मॅच पाहतो. आज 8चा पोल असल्या कारणानं थोडा आम्हाला वेग सुद्धा वाढवायचे. एकच संघ आम्ही रोज क्वालिफाय करतो कारण शेवटच्या दिवशी खूप सामने आहेत. सरासरी पाहिले तर 11 सामने शेवटच्या दिवशी असतील. मात्र या उरलेल्या काही दिवसात जर एक संघ क्वालिफाय केला तर आमच्या मॅनेजमेंटचा थोडा दबाव कमी होईल. खोलात टाकलाय चेंडू गोलंदाजानं. आता टप्पा बदलला. पहिली लाईन चुकीची होती. फुल टॉस चेंडू होता. बॅकअप चांगले. 1 धावफलक पुढे सरकेल. सुमित पाटील आतापर्यंत 2 चेंडू आणि बॅटिंग करत असताना 50 रन्स कंप्लीट. 50 धावा पूर्ण झाल्यात. जय माता दी दिगोडेला आणखीन वेग वाढवावा लागेल. समोर आयशा 11 KDH वाघिलीवाडा. हा चेंडू सहज ठोकलाय आणि थेट आमच्या अतिथी कक्षावर स्टेजवर आलाय. स्वप्नील पाटीलची बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. गुड बॅटिंग. आपलं वर्चस्व दाखवलंय. मी किती चांगला खेळू शकतो. प्रमुख फलंदाज जरी बाद झाले मात्र जबाबदारीचं ओझं घेऊन खेळतोय. क्रिशना फटका ठोकलाय. स्वप्नील बरोबर तो साथ देतोय. त्याला सुद्धा माहिती आहे दोन्ही फलंदाजाने जबाबदारी घेतली आणि क्रिशच्या बॅट मधून एक यंग स्टार आहेत. नव्या दमाचा खेळाडू आहेत. चला मॅच बॉल मात्र इथे देतोय सुमित पाटील. पुन्हा एकदा आक्रमण. आखूड टप्प्याचा चेंडू डीप कडे फिल्डर प्रतीक सुरते झेल सोडणार नाही. आणि आणखीन एक धक्का. क्रिश कोहलीनं चांगली ताकद दाखवली होती. एक फटक्याने बघा फुटवर्क वापरणं महत्वाचं होतं. चेंडू ऑफ स्टिक वर होता. लाईन चांगली आहे. सुमित पाटील शेवटचं षटक. प्रतीक सुरतेनं पकडला हा झेल. जय माता दी दिगोडे विरुद्ध आयशा 11 KDH वाघिलीवाडा. 56. 5 गडी बाद. मयूर शेठ यांचे इथे आगमन झाले. जय माता दी दिगोडे संघाचे पुरस्कर्ते पॅकर्स. माजी सरपंच दिगोडे गावचे चांगले आयोजक सुद्धा आहेत. त्यांना मी विनंती करतो का किंचल ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत आणि विनंती करतो का आपण स्टेजवर या अतिथी कक्षामध्ये बसून आपण या सामन्याचा आनंद घ्यावा. 4 षटकानंतर आपण पाहतोय शेवटचं षटक. आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूमध्ये मोठे फटके पाहिजेत. 56. क्रिशनं प्रयत्न केलाय तो बाद झाला आणि आता प्रितेश मात्र्या. स्वप्नील उबाय नॉन स्ट्राईक रेंजला. कदाचित त्याला संधी द्यायला पाहिजे होती. गोलंदाज सुमित पाटील आक्रमण करतोय. फटका खेळण्याचा प्रयत्न दूरवरून चाललाय. भागेश आणि इथे सोडलाय झेल. 2 धावेसाठी प्रयत्न. व्हेरी क्लोज बघा एष्टी रक्षण. लालचंद गावण 40+ चतुर उर्फ लालू. नक्कीच गुड फिल्डिंग. क्रिकेटची प्रचंड ऊस तेवढा चांगला फिटनेस. 2 धावा वेगाने पूर्ण करतील. व्हेरी क्लोज पाहूया. सुमित पाटील आयशा 11 KDH वाघिलीवाडा. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करत होता क्रिश कोहली. स्वप्नीलने एक षटकार दाखवला. सिंगल आली. त्यानंतर क्रिशनं एक षटकार दाखवला तो बाद झाला. या चेंडूवर आपण पाहतोय आता किती धावा येणार. मात्र इथे मोठे फटके जय माता दी दिगोडेला बेनिफिट असतील चांगलं टार्गेट सेट करण्यासाठी. विनर मध्ये मॅच होईल.
एक सामना जिंकला मुरबी संघानं आणि यातून विजय होणाऱ्या संघाची लढत त्यांच्या विरुद्ध असेल. तर तिसरे पंच पाहणार आहोत. व्हेरी क्लोज आहे. सुमित आपण पाहतोय गोलंदाज. सूरज पाटील सुद्धा अशाच व्हेरी क्लोज मध्ये तो रनआउट झाला होता. त्यानंतर डाव सांभाळला अभिजित छोट्यानं, स्वप्नीलनं, आयुषनं साथ दिली होती. आणि आता प्रितेश म्हात्रे, स्वप्नील पाटील. डिसिजन पेंडिंग. तर दिगोडे संघाला सपोर्ट करण्यासाठी आम्ही पाहतोय जय माता दी दिगोडे आणि बिग समर्थक हेलिकॉप्टर किंग राजा कोळी यांना पाहतोय आणि त्यांचे सर्व सहकारी. व्हेरी क्लोज डिसिजन आहे. 9 मध्ये 21 वैयक्तिक योगदान स्वप्नील. सुमित पाटील थोडा निर्णय देणं डिफिकल्टीज येतात, मात्र फायनली संतोष चौधरी सर आहेत आमचे थर्ड अंपायर. आज पारगाव आणि फणस डोंगरी यस नॉट आउट. सामना सुरू ठेवायचा. एकूण धावा फलकावरती 58. लास्ट बॉल या सत्रातील शेवटचा चेंडू बघा. 24 ला इव्हेंट. व्हेरी क्लोज. लालचंद गावण बघा चेंडू पकडला होता. अप्रतिम शेवट गोड केला. फटकेबाजीसाठी कौतुक करूया. फलंदाज होता प्रितेश म्हात्रे. बॅटिंग मात्र आज दिगोडेनं फटकेबाजी चांगली केली. सिंगल ला महत्व न देता षटकारांना महत्व दिलं. अभिजितनं, स्वप्नीलनं, आयुषनं, क्रिशनं आणि आता शेवट गोड केला. फायटिंग स्कोर हवा होता. किरण मडवी यांना सुद्धा पाहतो. आज संघाचे कोच त्यांना आम्ही पाहतोय. आज इंजुरी असल्या कारणानं ते टीम मध्ये नाहीये, मात्र युवा वर्गाला नेहमी प्रोत्साहन देत असतात. हवेली ग्रुपचे अध्यक्ष सुद्धा आहेत. तर टार्गेटचा विचार आपण करूया. किरणजी मडवी यांना विनंती करेन आपण यायचं स्टेजवर. मी आमचे सरपंच दिगोडे गावचे सन्माननीय मयूर शेठ घरत यांना सुद्धा विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये येऊन या सामन्याचा आनंद घ्यावा. सन्माननीय मयूर शेठ घरत यांना विनंती करेन. जय माता दी दिगोडेचे पॅकर्स एकूण धावा फलकावरती 64. आता फायटिंग स्कोर आहे. मुरबीनं ला टार्गेट होतं कामोटे विरुद्ध 66 आणि आता 65. पाहूया सामना कोण जिंकेल. तर दुसऱ्या अंकाकडे वळणार आहोत. ऐकणार आहोत आपण रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव, मराठीचे आमचे नामांकित समालोचक दीपक पाटील सर यांचा आवाज आपण ऐकूया दुसऱ्या अंकामध्ये. आणि आमच्या समेत जोडले जातील आणखीन एक नामांकित समालोचक प्रवीणजी दुगाडे सर. कांचन पालकर ते जॉईंट झालेत. आपण पाहतो जय माता दी दिगोडे. अतिथी मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर इथे आपण सन्मान करणार आहोत. रोशनजी म्हात्रे यांना विनंती करेन आपण उपस्थित आमचे सन्माननीय मान्यवर. चला मॅच ऑन करणार आहोत. विकी आमच्या समोर जॉईंट झालेत. ला इव्हेंट आणि स्क्रीनवर पाहतो आपण ही मुरबी संघ आणि त्या मुरबी संघाच्या आम्ही पाहतो खेळाडूंमध्ये बसलेत प्रवीण दुगाडे सर जे लाडके आहेत. चहाचा आस्वाद घेताना अद्रक टी, मॉन्टी पाटील. नक्कीच आता अद्रक चहाचा आनंद घेताना मॉन्टी पाटील यांनी सांगितलंय. संकेत पाटील आणि आपण पाहतो स्टेजवर मुरबी संघाला. चला मॅच ऑन करायचं. चला मॅच ऑन होईल. 65 चं टार्गेट.
विनर मध्ये नेक्स्ट मॅच असेल. या ऐकूया आपण दीपक पाटील सरांना. हॅलो. तर जाऊयात दुसऱ्या सत्राकडे. जमलेल्या तमाम क्रीडा रसिक वर्गाचं हार्दिक असं स्वागत आहे. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून जे प्रेक्षक क्रीडा रसिक आमचे ऑनलाईन या स्पर्धेचा आनंद घेतात त्या सगळ्या क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. नमस्कार मंडळी. दुसरा सामना सुरू आहे. पहिला सामना जिंकला तो मुरबी संघानं आणि सध्याच्या घडीला वाघिवलीवाडा आणि दिघोडे या दोन संघादरम्यान सुरू असणारी लढत. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना 64 धावा दिघोडे संघानं उभ्या केल्यात आणि 65 धावांचं लक्ष मात्र ठेवण्यात आलंय. पहिल्याही मॅच मध्ये असंच काहीचं लक्ष आपल्याला पाहायला मिळालं होतं, परंतु त्या लक्ष्याचा 68 धावांचा सहज चेस मुरबी संघानं केला होता, ज्याच्यामध्ये आणखीन एक अर्धशतक आज पाहायला मिळालं ते ओमकार पाटीलचं. बरेचसे अर्धशतक सुरुवातीला आपण पाहिलं 40+ ग्रुप मधून स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी 2 अर्धशतक, त्याच्यामध्ये विश्वास पाटील तोंडरे आणि निर्दोष घरा चिरले यांची अर्धशतक पाहायला मिळाली. त्यानंतर राहुल पाटीलला आपण पाहिलं अर्धशतक सजवत असताना ब्राह्मण करवले गावचा खेळाडू. त्यानंतर मंगेश पाटील किरवलीच्या त्यानं अर्धशतक मारलं. त्यानंतर नांदगावच्या मनीष कुटलेचं अर्धशतक पाहायला मिळालं. काल समाधान वास्कर त्याचं अर्धशतक पाहायला मिळालं आणि आज ओमकार पाटीलचं अर्धशतक पाहायला मिळालं. आज 8 अर्धशतक आतापर्यंत 7 अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेच साऱ्यानेच. त्यामुळं लॉंग इनिंग्स इकडे डेव्हिस साकारतात. तिकडे पाहूया सूरज पाटीलचा संघ आहे. आयेशा 11 केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा धाबा करायच्या त्या मॅच मध्ये तब्बल 65. जाऊयात दुसऱ्या सत्रासाठी. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर जय माता दी दिघोडे संघाकडून निवृत्ती पाटीलचा पहिलाच बॉल. इकडे पहा एक्स्ट्रा कव्हरला काय संधी होती. पहिल्याच बॉलवर सलामीवीर प्रतीक सुरते गारद झाला असा. इनफिल्डच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न, परंतु स्ट्रेट टू द फिल्डर होता. आणि निवृत्ती पाटील अनुभव आहे या खेळाडूकडे, गेले कित्येक वर्ष सातत्यानं पहिलं षटक हाताळतोय आणि पहिल्याच बॉलवर मात्र धक्का देण्याच्या तयारीमध्ये तो होता. क्षेत्ररक्षकाची साथ मिळालेली नाहीये. ओ द स्टम्प्स बॅक टू द बॉलर्स. कोणतीही धाव नाहीये. चांगली सुरुवात निवृत्ती पाटील कडून जय माता दी दिघोडे संघाकडून पाहायला मिळते. आणि पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी या स्पर्धेच्या आपण पाहिलं निवृत्तीला सुजल 11 विंधणे उरण या संघाकडून 40+ क्रिकेट खेळताना. चांगला बॉल, वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये काहीच येणारा आणि वेग पहा प्रचंड. ॲक्युरसी चांगली आहे आणि त्याचमुळे प्रतीक सुरते सारख्या दर्जेदार फलंदाजाला सध्याच्या घडीला बांधून ठेवण्यामध्ये यश प्राप्त झालंय ते निवृत्ती पाटीलला. सुपर बॉलिंग, पॉवर प्लेचं षटक आहे. लोबो फुल टॉस बॉल, यावेळेस मात्र लिफ्ट केले बॉलला. एक्स्ट्रा कव्हरच्या वरतून बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धाबांकरता प्रतीक सुरते खातं उघडेल वाघिवलाडा संघाचा श्री गणेशा. लोबो फुल टॉस होता आणि चांगलं लिफ्ट केलं होतं बॉलला आणि 4 मिळाल्या. 0 भोपळा मात्र फोडलाय सध्याच्या घडीला. चौथ्या चेंडूवर सुरुवात झाली धावसंख्येला. सूरज पाटील, प्रतीक सुरते दोनही नामवंत फलंदाज सलामीवीरांच्या भूमिकेमध्ये. निवृत्ती पाटील 5वा चेंडू सादर करेल. लोवा फुल टॉस बॉल, खोलवर टप्प्याचा चेंडू थोडासा होता. इकडे ड्राईव्ह केलाय स्ट्रेट टू द लॉंग ऑफ. सिंगल त्या ठिकाणी प्राप्त होईल. एकेरी रन्सच्या मदतीनं धावसंख्या 5 या आकड्यावर. परंतु पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी व्हायला हवी तशीच काहीशी गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. कारण सुरुवात म्हटली, सर्कलचं रिस्ट्रिक्शन म्हटलं की सुरुवातीपासूनच धावा उभारायच्या हा सलामीवीरांचा मानस असतो, परंतु त्यांच्या कुठेतरी प्रवृत्तीला इकडे मनसुबे त्यांचे उद्ध्वस्त केलेत निवृत्तीनं. लोबा फुल टॉस बॉल, सुपर बॉलिंग, अजिबात मित्र म्हणेन संधी दिलेली नाहीये या ओव्हरमध्ये मोठा फटका खेळण्याची. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. फक्त 6 धावा स्कोर कार्डवर आयशा 11 केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिवलाड्याच्या.
प्रतीक सुरते 5 चेंडू 5 धाबा, ज्याच्यामध्ये सुरुवातीचे आपण पाहिले तर 3 चेंडू तो निर्धाव खेळला होता. पहिल्या चेंडूवर त्याला जीवनदान मिळालं होतं. परंतु सूरज पाटील सध्याच्या घडीचा इन फॉर्म बॅटर आहे आणि त्याच्याकडून नक्कीच मोठ्या अपेक्षा असतील, कारण व्यावसायिक क्रिकेट असू द्या, ग्रामीण क्रिकेट असू द्या, मोठी मागणी मात्र या खेळाडूला सातत्यानं ॲज अ आयकॉन म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक राज्यांमध्ये सातत्यानं त्याचा प्रवास असतो. त्यामुळे सूरज पाटीलची इनिंग मात्र आज या मैदानावरची आपल्या स्वतःच्या ग्रामीण संघाकडून खेळताना नक्कीच पाहायला गेलं तर या मॅच मध्ये निर्णायक ठरणारी असणार आहे. त्यामुळं विशेषतः त्याच्या फलंदाजीकडे साऱ्यांचंच लक्ष लागलंय. अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्कवर एक मोठं नाव रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामधील छोट्या गोलंदाजीसाठी दाखल झालाय. पहिलं षटक निवृत्तीचं चांगलं पडलंय, त्यामुळे दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये सूरज पाटील समोर आहे आणि असं असताना मात्र पाहूया हा खेळ मात्र नक्कीच प्रेक्षकांना पाहायला जरूर आवडेल. राईट आर्म ओव्हर द विकेट ना आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र थोडासा बाहेर ठेवला होता टप्पा आणि व्हेरी अॅक्युरसी पाहायला मिळाली. डॉट बॉल सूरज पाटील पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, एक चांगल्या गोलंदाजाचं लक्षण. सर्रासपणे बऱ्याच वेळेला मग या प्रयत्नामध्ये एखाद दुसरा वाईट बॉल गेला तरी फरक पडत नाही. फुल टॉस आहे. ओ स्ट्रेट टू द विकेट कीपर एंड. पंच इशारा करत असताना इट्स अ नो बॉल आणि त्याचमुळे इकडे एक धाव प्राप्त होईल. फुल टॉस होता परंतु बॅटला ब्रश झाल्यानंतर चेंडू खाली उतरला. पहा इकडे मात्र वेस्ट राईट बीमर कॉल करण्यात आला अंपायर्स कडून. त्यामुळे नेक्स्ट बॉल मुक्तपणे खेळण्याची ही संधी मात्र मिळेल. इट्स अ फ्री बॉल. ही एक चांगली संधी आहे. बकास पासून जो दबाव मात्र क्रिएट करण्यात आलाय तर दबावाला जुगारायून खेळ करावा लागेल आणि त्यासाठीच हा उपयुक्त चेंडू आहे. फ्री हिट. ओ फ्री हिटचा बॉल बॅक टू द अभिजित ठाकूर. कोणतीही धाव नाहीये आतापर्यंत. मात्र दिघोडे संघाच्या गोलंदाजांनी खूप चांगलं वर्क या ठिकाणी आतापर्यंत केलंय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवले परंतु सूरज पाटील आहे. हो चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क केलं होतं भन्नाट वेगानं. सुपर बॉलिंग अभिजित ठाकूर. काय गोलंदाजी करतोय दर्जेदार. आतापर्यंतचे षटक राहिलंय. पहिल्यांदा प्रतीक सुरतेला अडकवलं होतं आणि आता मात्र सूरज पाटीलला सुद्धा इकडे निर्धाव चेंडू टाकून त्याची सुद्धा परीक्षा घेतली जाते. क्लास बॉलिंग परफॉर्मन्स. यावेळेस मात्र फटका फसलाय आणि क्रीज त्या ठिकाणी पोहोचलाय. या मॅचची सगळ्यात मोठी विकेट. दडपण बनवलं होतं, प्रेशराईज केलं होतं फलंदाजांना आणि त्याच दबावाखाली इकडे विकेट बहाल केले आणि सूरज पाटील अवघी एक धाव काढून तंबूमध्ये दाखल होतोय. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. अभिजितचा खरं तर आतापर्यंतचा सुंदर चेंडू आणि त्याला भाग पाडलं होतं सर्कलच्या वरतून खेळण्यासाठी. हा तो चेंडू होता. थोडासा अवे फ्रॉम द बॉडी खेळण्यासाठी गेला त्यामुळे मिसटायमिंग झाला हा फटका आणि त्या ठिकाणी चांगला झेल क्रिश कोळीचा. सगळ्यात मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेले. आता प्रतीक सुरतेवरचं दडपण अजून वाढलंय कारण त्याला या मॅच मध्ये मात्र पहिल्याच चेंडूवर जीवनदान मिळालंय. संत आणि जी सुरुवात झाली, स्लो इनिंगला सुरुवात झाली, तेच जे प्रेशर होतं ते प्रतीक सुरतेनं या मॅच मध्ये आणलंय. त्यामुळे प्रतीक सुरतेला आता मात्र दाखवावं लागेल आपल्या फलंदाजी मधली कर्तृत्वता, कर्तबगारता आणि ते सिद्ध करावं लागेल प्रतीक सुरतेला या मॅच मध्ये. त्याचेच बंधुराज भागेश मैदानाच्या आतमध्ये. परंतु अभिजित ठाकूर का क्या कहना. आतापर्यंत फक्त एकच धाव आणि तीही नो बॉलच्या स्वरूपामध्ये आले. 4 चेंडू संपलेत या षटकामधील. पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये बिलकुल धावा आलेल्या नाहीयेत. 7 धावा धाव फलकावर आहेत. चांगला ड्राईव्ह यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरला लॉंग ऑफ साठी लॉंग चेस आहे. बॉल सीमा पार. 4 धावांकरता खणखणीत असा चौकार. आल्या भागेश सुरतेच्या पाठमधून मात्र एक चांगला स्ट्रोक. एक्स्ट्रा कव्हरला क्लासिकल ड्राईव्ह, कव्हर ड्राईव्ह, लाजवाब फटका, पुस्तकी फटका, तंत्रशुद्ध फटका पाहायला मिळाला तो भागेशचा. आणि या चौकाराच्या सहाय्यानं टीमची टोटल दुहेरी आकड्यामध्ये 11 वर 11 रन्स ऑन अ बोर्ड नाव.
खोलवर टप्प्याचा हा चेंडू खोदून काढलाय, स्ट्रेट ड्राईव्ह फटका, बॉल चाललाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता बॅक टू बॅक 2 इन अ रो. भाग्येश सुरतेनं आता मात्र पाहायला गेलं ते इरादे स्पष्ट केलेत आणि या 2 चौकारांच्या साहाय्यानं 2 षटकांचा खेळ समाप्त. 15 धावा धावफलकावर, 1 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. जाऊया आपण मुख्य व्यासपीठाकडे, ज्या ठिकाणी आमच्या पाहुण्यांचं स्वागत करूया. किरण शेठ मडवी यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल आणि मी विनंती करतोय सागरजी मांडवकर यांना की आपण आपल्या शुभ हस्ते किरण शेठ मडवी यांचा आपण सन्मान करावा. मोठं नाव आहे, टेनिस क्रिकेट विश्वामधील असेल, बैलगाडामधील असतील, हवेली ग्रुपचे अध्यक्ष आहेत म्हणून कार्यरत आहेत. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. केंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी 2024 मध्ये आपलं सहर्ष स्वागत. 15 for 1, 15 धावा धावफलकावर आहेत. इथून बरोबर 3 ओव्हर्स मध्ये 50 करायच्या आहेत. 3 ओव्हर्स मध्ये 50. शेवटच्या 2 बॉलवर आलेले 2 चौकार, परंतु त्याचं क्रेडिट फलंदाजाला द्यावं लागेल, कारण एक कव्हर ड्राईव्ह आणि शेवटचा चेंडू तर यॉर्क केला होता, खोदून काढलाय त्याला. त्यामुळं हे सगळे 100% मी तर म्हणेन भाग्येश सुरतीला देईन. चांगले चेंडू होते, परंतु त्याच्यावर चांगले स्ट्रोक्स तो खेळलाय. त्यामुळे कुठेतरी उम्मीद वाढली असेल या 2 बंधूंना. आता मात्र उर्वरित कार्य पूर्ण करायचं आहे. 3 ओव्हर्स मध्ये 50, इकडे काहीही घडतं. परवा 3 ओव्हर्स मध्ये 55 होताना पाहिल्या. दापोलीनं 2 ओव्हर्स मध्ये 44चा चेस केलाय. त्यामुळे इकडे काल 1 ओव्हर मध्ये 22 धावा झाल्या चेस, आणि 26 धावांची गरज असताना सुद्धा आपण काल पाहिला समाधान वास्कर शेवटच्या 1 बॉलला 4 धावांची गरज आली होती. त्यामुळे 20-22 धावा इकडे फार मोठ्या नाही आहेत प्रति ओव्हर. परंतु भावी आयुष कोळी एक चांगला यंगस्टार, एक चांगला गोलंदाज या टीमचा. 3रं षटक, हो चांगला बॉल होता, फुल लेंथ शॉर्ट स्क्वेअर लेग कडे चेंडू घरंगळत राहिलाय. 1च धाव त्या ठिकाणी मिळेल, सिंगल रन होईल, धावसंख्येमध्ये बदलाव. सलग 3 वर्ष आपण पाहतो रायगड प्रीमियर लीगच्या आयकॉन बॉलर लिस्ट मध्ये ज्या खेळाडूचं नाव आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो तो आयुष कोळी. गोलंदाजी मार्कवर सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. भाग्येश सुरते, प्रतीक सुरते, 2 बंधूंची जोडी. इकडे मात्र विजय देणार का वाघिवलाडा टीमला, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. सूरज पाटील बाद झालाय आज, त्यानं थोडंसं निराश केलंय. परंतु पाहूया आयुष कोळी. आउटसाइड ऑफ स्टंप, फुल लेंथ, यॉर्क हाताळला गेला. फॉलो थ्रू मध्ये थोडासा तो स्लेफ्ट झाला, पडला सुद्धा, परंतु काय चेंडू होता, कमाल. प्रत्युत्तर नव्हतं भाग्येश सुरतेकडे. ओव्हर द विकेट हा बॉल, आउटसाइड ऑफ स्टंप, अगदी फुल लेंथ. पहा यॉर्क केलं होतं, काय करणार बॅटर याच्यावर. स्ट्रेट लाईनला जर फुलटॉस आला ना तर हेलिकॉप्टर उडवता येतात, परंतु आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क पडल्यानंतर असे बरेच फलंदाज नाही, त्यांच्याकडे उत्तर नाहीये. यावेळेस मात्र ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्हचा फटका, लॉंग ऑफ कडे चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत असताना सिंगल मिळेल. 1 रन, फारसं बिघडणार नाहीये एकेरी धावेनं. प्रतीक सुरतेनं खरं तर डावाला संध सुरुवात केली होती. तोच प्रतीक सुरते आता मात्र शेवटाला वेग वाढवणार का? 6 बॉलमध्ये 6 धावांवर तो खेळतोय आणि त्याच्याकडून फार मोठ्या अपेक्षा आहेत या टीमला. बघूया त्या अपेक्षांना तो खरा उतरणार का? आडव्या पॅटर्न ऑन साइडला फटका फसलाय, मिड विकेटला झेल टिपला योगेशना. फलंदाज बाद होईल. सलामीवीर मैदानाच्या बाहेर. प्रतीक सुरते बॅक टू द डगआउट. प्रेशर बनवलं होतं मोठ्या फटक्यांसाठी. पहा मिड विकेटला जरूर खेळला, परंतु टायमिंग मात्र प्रॉपर नव्हतं. थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक, जास्त उंच गेला आणि सहज सोपा झेल त्या ठिकाणी देऊन योगेश हातामध्ये तो बाद होत असताना नवीन बॅटर इन ॲट नंबर 4 सुमित पाटील मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या मॅच मध्ये 68 धावांचा चेस सहज झाला होता, सहज. इकडे 65 करायचे आहेत, परंतु दिगोडे संघाकडे गोलंदाजी स्ट्रॉंग आहे. पहिल्यांदा निवृत्ती पाटील, दुसऱ्या ओव्हरमध्ये अभिजित ठाकूर, त्यानं महत्वाची विकेट जी घेतली ना सूरज पाटीलची, मी तर म्हणेन तिकडेच थोडेसे शोल्डर डाऊन झालेत वाघिवलाडा संघाचे. त्याच्या पाठोपाठ आता मात्र प्रतीक सुरते बाद झालाय आणि भागेश आणि सुमित ही जोडी मैदानावर असेल. पाहूया आयुष कोळी, चांगली गोलंदाजी तो सुद्धा करतोय. यावेळेचा चेंडू सोडून दिलाय, आउटसाइड ऑफ स्टंप होता. पंच इशारा करतात, इट्स अ वाईट बॉल.
एक अतिरिक्त रन, धावसंख्या 1 ने पुढे जाईल. आमचे मॅच ऑफिशियल्स अमोल काळे सर. 18 धावा धावफलकावर, 18 ऑन अ बोर्ड. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज. आणखीन एक आउटसाइड ऑफ स्टंप. आज पाहिलं ना गोलंदाजांनी ठरवून आलेत जे काय करायचंय आपल्याला ऑफस्टमच्या बाहेर वर्क करायचंय. पहिल्यांदा निवृत्ती पाटील आपल्याला पाहायला मिळाला, त्यानंतर अभिजित ठाकूरचे वाईड यॉर्कर पाहायला मिळाले आणि आयुष कोहली सुद्धा तेच करतोय. बिलकुल संधी देत नाहीये. ज्या बाउंड्री झाल्यात ना त्या आपण पाहिल्या तर भाग्येश सुरतेनं त्याच्यामधली असलेली गुणवत्ता त्यानं सिद्ध केली होती. शॉट ऑफ लेंथ होता, नो बॉल तिकडे कॉल करण्यात आलाय. लॉंग ऑन कडे एक रन मात्र घेतली जाते आणि 1+1 अशा 2 धाबा टीमच्या टोटल मध्ये ऍड होतील. या 2 धाबांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचेल ती 20 या आकड्यावर. यानंतर विनर टीम मध्ये मॅच खेळवली जाईल. त्यामुळे मुरबी संघ वाट पाहतोय कोणता संघ त्यांच्या समोर असणार. येस अंपायर. चला 24 लाईव्ह इव्हेंट साठी एक वर्क. तिसरे पंच संतोष चौधरी सर आहेत शिरढोणचे. पाहूया इकडे ओव्हर स्टेपिंग गोलंदाज आयुष झालंय का आणि हे चेक केलं जात आहे. 24 लाईव्ह इव्हेंट्स इन्स्टेड ऑफ विवेक. आज प्रणय अँड टीम किंजल ट्रॉफी, आदर्श ट्रॉफी सांभाळतील. इट्स अ नो बॉल. त्यामुळे फ्री हिट बॉल मुक्तपणे खेळण्याची चांगली संधी आहे वाघिलोडा संघाकडे. लवकर फिल्डिंग लावून घ्या प्लीज, कारण या मॅचला उशीर होतोय. काही झालं तरी आज स्कोर 20 धावा धावफलकावर आहेत. या 2 धावा टीमच्या टोटल मध्ये ऍड केल्यात आणि 20 आहेत स्कोर कार्डवर. इकडे एखादा मोठा फटका अपेक्षित आहे. जर तो बनवला ना तर कुठेतरी संधी राहील वाघिलोडा संघाला आणि हीच ती चान्स आहे. मगाशी फ्रीटचा बॉलवर काहीच आलं नव्हतं. यावेळेस फ्रीटच्या बॉलवर आयुष कोहलीच्या अगेन्स्ट इकडे भाग्येश सुरतेच्या बॅटमधून एखादा मोठा स्ट्रोक येणं अनिवार्य झालंय ते वाघिलोडा टीमसाठी. गोलंदाज तयार. आयुष कोहली, फ्रीटचा बॉल. ओ फ्रीटचा बॉल लॉफ्ट केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. ओ वॉज द आयुष कोहली हेड. अगदी सरळ बॅटनं चोख प्रत्युत्तर आणि फ्रीटच्या बॉलवर खेचलाय उत्तुंग असा षटकार. गरजेचा होता. मच नीडेड सिक्सर. 6 धाब्याने टीमची टोटल पुढे सरकेल. स्कोर कार्ड वर लागल्यात त्या 26 धाबा. 26 या ओव्हर मध्ये 11 धाबा आल्या. 3 ओव्हर्स नंतर 26 आहेत. म्हणजेच काय 12 बॉल मध्ये 39 धाबांची आवश्यकता. 12 बॉल 39. परवा दापोलीनं 12 बॉल मध्ये 44 चेस केल्या होत्या. कालही आपण पाहिलं करंजा संघानं सुद्धा असाच चेस केला होता शेवटच्या 1 बॉलला 6चा आणि तेव्हा सुद्धा असंच टार्गेट होतं. आणि कित्येक सामने 12 बॉल 40 चेस झालेत याच स्पर्धेमध्ये, याच मैदानावर, याच एंडनं. त्यामुळे इकडे 12-39चं समीकरण चेस केलं जाणार का उत्सुकता होती. इकडे षटक दुसरं कोणाला मिळणार. निवृत्ती, अभिजित, आयुष, परंतु अभिजित ठाकूर त्याला षटक देण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय. चांगली बॉलिंग त्याची राहिली होती. हे षटक फार महत्वाचं असेल. या ओव्हरमध्ये जर धावा आल्या 15 पेक्षा निदान जास्त धावा अभिजित ठाकूरच्या अगेन्स्ट काढाव्या लागतील तर कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये संधी मिळू शकेल आणि विकेट सुद्धा ठेवाव्या लागतील हातामध्ये. कारण हे 2 फलंदाज असे आहेत जे सामन्याला मात्र नक्कीच पालटवू शकतात. ती ताकद मात्र या 2 फलंदाजांमध्ये आहे.
आज ए पोल आहे या स्पर्धेचा सगळ्यात मोठा ग्रामीणचा गट आज स्वर्गीय राजीव गांधी मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल आणि म्हणूनच अगदी सकाळपासून आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं प्रेक्षकांच्या संख्येमध्ये वाढ होते. लाईव्ह पाहणाऱ्यांच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. छोट्या आलाय पहिलाच चेंडू यॉर्क केलं होतं, यावेळेस मात्र सिंगल हलक्या हाताने ढकललंय. त्या ठिकाणी शॉट कव्हरला एकच धाव मिळते. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं ना की आपोआपच मी तर म्हणेन दिघोडे संघ विजयाकडे मार्गस्थ करेल. आतापर्यंत तेच केलंय, परंतु पाहूया भागेशच्या मनामध्ये आज वेगळंच काहीतरी आहे. अभिजितचा हा चेंडू फुल टॉस होता, कवचला धाडलाय, स्वीप कबरला, बॉल चालला वेगानं, जाईल सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. भागेश सुरतेच्या बॅटमधून येतोय आणखीन एक चौकार. आज एकमेव फलंदाज थोडासा विजयाच्या आशा पल्लवित करतोय. तो सांगतोय मी आहे तोपर्यंत काळजी करू नका. 6 बॉलमध्ये 19 धावांचं योगदान त्यानं दिलंय. एकट्याच्या बॅटमधून आतापर्यंत धावा आल्यात आणि भागेश कुठेतरी शेवटपर्यंत राहिला तर नक्कीच या मॅचचं चित्र पालटवू शकेल. क्विक बाउन्सर हुक करण्यासाठी गेला परंतु कनेक्ट झाला नाहीये. सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू. चौकारानंतरचं मात्र छोट्याचं कमबॅक पाहायला मिळतंय. शेवटच्या 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि या 9 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 34 धाबांची गरज आहे. 3 बॉलमध्ये निदान 2 मोठे फटके, निदान 10 धाबा मी तर म्हणेन. 3 बॉलमध्ये 10 धावा, ऍटलीस्ट 20-22 शेवटच्या ओव्हरमध्ये राहिल्या तरी होऊ शकतील. यावेळेस मात्र ऑन ड्राईव्ह, व्हाट अ शॉट, फॅब्युलस स्ट्रोक, लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय. भागेश सुरतेचा धमाका, आणखीन एक तडाखेबंद षटकार. क्लास बॅटिंग करतोय, एकटा लढतोय, सांगतोय तू मी एकटा काफी आहे. साथ मिळालेली नाहीये त्याला प्रमुख फलंदाजांची. थोडासा ओव्हरपिच होता छोट्याचा हा चेंडू. शॉट ऑफ लेंथ कट करण्याचा प्रयत्न, इकडे मात्र बीट केलंय. एक मोठा फटक्यानंतर लगेच गोलंदाज पुनरागमन सुद्धा करतो, हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. कारण जर सातत्याने रन्स येत राहिल्या तर वाघिलोडा संघ पुढे जात राहिला असता. परंतु गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करूया, कोणतेही दडपण न घेता पुढचा चेंडू तो बीट सुद्धा करतोय. त्यामुळे फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातलं युद्ध पाहायला मिळाले आतापर्यंतच. ओ यावेळेस आणखीन एक लॉंग ऑनच्या वरतून खेचलाय, गगनभेदी, गगनचुंबी षटकार. मॅच संपलेली नाहीये हेच दर्शवतोय सध्याच्या घडीला. भागेश सुरतेच्या 31 धावा आतापर्यंत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय केडीएस स्पोर्ट्स वाघिलोडा संघाचा 43 या आकड्यावर. 6 चेंडू आणि 22 धाबांची आवश्यकता. चेस झाल्यात या स्पर्धेमध्ये 6-22, काहीही घडू शकतो. काल आदईनं हा चेस केला होता. 6 चेंडू आणि 22 धावा. शुभम शेके लगातार 3 षटकार खेचत मात्र त्यांना हा धावसंख्येचा चेस केला होता. काल समाधान वास्करला सुद्धा 6 बॉलमध्ये 26 धाबांची गरज असताना पहिल्या 5 बॉलमध्ये त्यानं 22 केल्या होत्या. म्हणजेच काय या मैदानावर काही घडू शकतो. 2 ओव्हर्समध्ये 44 धाबांची गरज असताना सुमित पाटीलच्या दापोली टीमनं मात्र त्या 44 धाबा उभ्या केल्या होत्या. त्यामुळं तुमच्या मनगटामध्ये सामर्थ्य हवंय. जोपर्यंत नाही हा शब्द तुम्हाला ऐकू येत नाही ना तोपर्यंत सारं काही शक्य आहे. त्यामुळं एक पॉझिटिव्ह माइंडनं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून मैदानामध्ये जर शेवटच्या षटकामध्ये खेळ झाला या धाबा सुद्धा चेस होऊ शकतील. 6 बॉल 22. 5वं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर क्रिश कोळी तयार. उंचपुराचा गोलंदाज. पाहूया इकडे दिघोडे संघाला दुसऱ्या राऊंड मध्ये नेणार की वाघिवलडा संघ आज मात्र पुढे जाणार. पहिला चेंडू आडवा बॅटने खेळाचा प्रयत्न, प्रॉपर कनेक्शन नव्हतं. शॉर्ट फाईनलीकडे चेंडू सरकलाय. सुमित पाटीलला मिळेल फक्त 1 धाव. सगळ्यांच्या नजरा भागेश सुरतेकडे वळल्यात. 5 बॉलमध्ये 21 धावांची गरज आहे. 21 नीडेड नाव, रिमेनिंग 5 असं समीकरण. भागेशनं आतापर्यंत 10 बॉलमध्ये 31 धावांची तुफानी झंझावाती इनिंग साकारले आणि एकमेव आस आहे, आज तो खेळाडू आहे जो काहीतरी करू शकतोय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, कनेक्शन प्रॉपर नाहीये. भागेश धावला वेगानं. दुसऱ्या रनचा प्रयत्न, थ्रो नॉन स्ट्राईक एंडला झालाय आणि त्याचमुळे इकडे 2 धाबा पूर्ण होत असताना भागेश सुरतेला रोखायचंय स्ट्राईक एंड पासून हे सांगत असताना. परंतु पहा सर्कल मध्ये या 2 धाबा क्विक
डबल्स या ठिकाणी पूर्ण करण्यात आला, त्यामुळं पिक्चर क्लिअर आहे. काही झालं तरी भाग्येश सुरते स्ट्राईक घेणार आणि इकडे मात्र त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. 4 चेंडू 19 धावांची गरज आहे. कमाल सामना पाहायला मिळतोय. 11 मध्ये 33 धावांचं योगदान दिलंय. 46 धावा सध्याच्या घडीला आयशा 11 केडीएस स्पोर्ट्स क्लब वाघिलवाडा या संघाच्या पाहायला मिळतात. 4 बॉल 19 धावांची आवश्यकता. ओ यावेळेस उंचावरून स्ट्रोक, फटका फसलाय, संधी मिड विकेटला, झेल टिपलाय, उरल्या सुरल्या अशा संपुष्टात वाघिलवाडा संघ पाहायला गेला तर आता टेन्शन मध्ये. भाग्येश सुरतेच्या जाण्यानं स्क्वॉड मध्ये मात्र एक स्मशान शांतता पाहायला मिळते. चिंताजनक सध्याच्या घडीला स्थिती, संपूर्णपणे सन्नाटा पसरलाय. तो वाघिलवाडा संघाच्या गोटामध्ये अस्वस्थतेचं वातावरण पाहायला मिळतंय. कारण आता मात्र अशक्य प्रयास आव्हान झालंय. 3 चेंडू 19 धावांची गरज आहे. 33 धावांची झंझावाती इनिंग मात्र साकारली आणि संघाला मात्र नक्कीच शेवटपर्यंत दाखवलं होतं की विजय फार लांब नाहीये, परंतु भाग्येश सुरतेच्या येण्यानं मात्र विजय थोडासा दूर जात असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दर्शन पाटील, त्याला ठोकायचे 3 बॉल मध्ये 3 षटकार, तर कुठेतरी मॅच टाय होऊ शकते. क्रिश कोळी, पहिलाच बॉल, फटका फसलाय. पुन्हा एकदा मिसटायमिंग स्ट्रोक आहे. स्क्वेअर लेगला संधी, झेल टिपलाय, फलंदाज बाद. आता संपूर्णपणे मी तर म्हणेन दिघोडे संघाला विजयापासून कोणी रोखू शकत नाहीये. गोलंदाजांनी जर चुका केल्या तरच मात्र काहीतरी घडू शकतो, परंतु सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर क्रिश कोळी बरोबर गोलंदाजी करतोय, त्यामुळे त्याच्याकडून असं काही घडेल हे बिलकुल अपेक्षित नाहीये. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जात असताना कुमार मडवी, किरण शेठ मडवी बाहेर आहेत आज. त्यांचे बंधुरा सध्याच्या घडीला मोर्चा सांभाळण्यासाठी. लालचंद गावण सुद्धा स्क्वॉड मध्ये आहेत. बऱ्याच वेळेला वरच्या क्रमांकावर लालचंद गावण यांना सुद्धा पाठवलं जातं आणि बऱ्याच वेळेला त्यांनी सुद्धा सामने जिंकून दिलेत. 1 बॉल 6 असताना सुद्धा आम्ही पाहिलंय लालचंद गावण यांनी षटकार ठोकत सामने जिंकलेत. जीवन गावणनं सुद्धा गतवर्षी नागझरीचा सामना आम्हाला आठवतोय आणि असे बरेच खरं तर आठवणी आहेत, ते इतिहास आहे. परंतु पाहूया, कुमार मडवी यांना संधी देण्यात आली. यावेळेचा हा चेंडू इकडे पाहूया. पंच आमच्याकडे वळालेत. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना एक अतिरिक्त रन. शेवटच्या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी 18 धावांची गरज आहे. एखादा 9 बॉलवर षटकार जर पडला तरच काहीतरी घडू शकतं या मॅच मध्ये. पाहूया. ओ यावेळेस फटका चांगला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर कुमार मडवीचा दणका षटकार. थोडस पराभवाचं अंतर मात्र कमी केलं जात आहे. 1 चेंडू आणि 12 धाबांची गरज आहे. लढतोय वाघिलवाडा मैदानामध्ये. पहा, आजही पाहायला गेलं तर तीच पॉवर मनगटामध्ये आहे, तीच शक्ती मनगटामध्ये आहे. आणि अजून एक षटकार आला किरण शेठ मडवी यांच्याकडून. 1000 शॉट ऑफ लेन, ताकू टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेला खेचलाय लॉंग ऑन कडे आणि सहजतेनं मात्र हा सामना जिंकलाय. जय माता दी दिघोडे या संघानं. वेल प्लेड बॉयज, हार्दिक अभिनंदन. दिघोडे टीमचे कॅप्टन आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये लगेच या. कॅप्टन आपण लवकर या आणि लगेच टॉस केला जाईल. हार्ड लक किरण शेठ, हार्ड लक आयशा 11 केडीएस स्पोर्ट्स वाघिलवाडा. चांगला खेळलात, परंतु सूरज पाटीलची विकेट सुरुवातीला प्रतीक सुरते